आणि आता एक ब्रेकिंग न्यूज अशी की तिन्ही सैन्य दल प्रमुखांनी पहिलं ऑपरेशन सिंदूर जे ते लाईव्ह बघितलेलं आहे आणि लष्कर हवाई नौदल प्रमुखांनी हे पाहिलं। ऑपरेशन सिंदूर जे ते 7 मेच्या मध्यरात्री 1:05 सुरू झालं आणि त्याचा फोटो जो आहे तो समोर आलाय। पाकच्या 9 दहशतवादी तळांवरच्या हल्ल्याचे थेट पुरावे जे आहेत ते समोर आणण्यात आलेले आहेत। तिन्ही सैन्य दल जे आहेत त्याच्या प्रमुखांनी ऑपरेशन सिंदूर जे ते लाईव्ह बघितलेलं आहे। लष्कर हवाई दल त्याचबरोबर नौदल याच्या प्रमुखांनी हे ऑपरेशन सिंदूर पार पाडण्याच्या संदर्भात आघाडी घेतलेली होती आणि ते त्यांनी लाईव्ह बघितलं। 7 मेच्या मध्यरात्री 1:05 हा फोटो जो आहे तो समोर आला, ज्यामध्ये आपण बघू शकतो की तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख, काही प्रमुख लष्करी अधिकारी यामध्ये बसलेले आहेत। आणि अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, पाकिस्तान वारंवार या हल्ल्याचे पुरावे मागतं, हा सबळ पुरावा म्हणता येईल? बरोबर, हा सबळ पुरावा आहे। ज्या पद्धतीने आपण 7 मेला भारताच्या वतीनं पाकिस्तानच्या दहशतवादी केंद्रावरती कारवाई करण्यात आली होती, त्याचे समूळ पुरावे जर बघायचे असेल तर आपल्याला निश्चित पाहायला मिळेल की पहिल्यांदा या ऑपरेशन सिंदूरचे सर्व जे फोटो आहेत ते पुढे येते। त्यामध्ये भारतीय लष्कर असो, भारतीय हवाई दल असो, भारतीय नेव्ही असो, सगळ्यांचे तिन्ही दलांचे प्रमुख आणि याशिवाय ऑपरेशन जे होतं ऑपरेशन सिंदूर त्यांचे प्रमुख देखील हे कंट्रोल रूम मध्ये पाहायला मिळते। पहाटे 1:05 ही हे सर्व छायाचित्र आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये निश्चितपणे कशा पद्धतीने कारवाई केली हे आपल्याला पाहायला मिळतं। आणि या सगळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे की ऑपरेशन सिंदूर कशा पद्धतीने राबवलं गेलं याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे। विशाल, यामध्ये तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख प्रशांत या ठिकाणी दिसून येत आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी हे हल्ले करण्यात आले म्हणजे अगदी पहिल्या रात्रीचा हा फोटो आहे। बरोबर आहे, 7 तारखेचा हा हल्ला करण्याचा फोटो आहे, ज्यामध्ये आपण ज्या पद्धतीनं दहशतवादी जे तळ होते, जवळपास 9 असे तळ होते, जे काही पाकिस्तानमध्ये आणि काही POK मध्ये होते, असे साधारणतः 9 स्थळांना निस्तराभूत करण्याचं काम भारतीय लष्कराने केलं होतं। आणि त्याचे हे फोटो आपल्याला त्या संपूर्ण ऑपरेशन सिंदूर राबवण्यासंदर्भातली सर्व माहिती एकत्रितपणे आणि तीनही हवाई दलाच्या वतीनं कशा पद्धतीने ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं त्यासाठी हे फोटो आज केंद्र सरकारच्या वतीने किंवा भारतीय लष्कराच्या वतीनं जारी करण्यात आलेले आहे। पहिल्यांदा हे फोटो आपण पाहतोय, ज्यामध्ये पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली, पाकिस्तान असो किंवा POK मध्ये ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली, त्या कारवाईची हे आपल्याला निश्चितपणे सर्व तीनही दलाच्या प्रमुखांनी, ऑपरेशन हेड्सनी हे निश्चितपणे पाहिलेलं आहे। निश्चितपणे ही कारवाई सर्वसामान्य पाकिस्तानच्या कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात नव्हती, तर ही कारवाई जी होती ते संपूर्णपणे दहशतवादी जे खास करून भारतामध्ये 22 एप्रिलला जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये जे 26 निष्पाप पर्यटक मारले गेले होते आणि त्याच्यासाठी ज्या दहशतवादी संघटना कारणीभूत होत्या त्यांच्याच तळावरती कारवाई करण्यात आलेली आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल।